हॅलो गाईज. सो जस्ट असंच वाटलं, मला आता जरा फील झालं की मी काहीतरी रेकॉर्ड करतो माझ्या वाईफसाठी. जस्ट वर्ड्स ऑफ अप्रिशिएशन, जे मी तिला असं डायरेक्ट बोलत नाही तिला. पण आज खरंच वाटलं की चला, हा मी एक शॉर्ट व्हिडिओ तिच्यासाठी बनवतो. तिला 2 दिवस झाले तिला बरं नाही वाटत आहे आणि ती आमच्या बेबीची काळजी नाही घेऊ शकत आहे त्यामुळे, कारण शी इज नॉट वेल आणि ती झोपलेली आहे. तिला थोडंसं विकनेस वगैरे आहे. तर 2 दिवस झालं मी मंतईची काळजी घेतो आहे. मी त्याला बघतो आहे, त्याचं जेवण खाणं जे काय जरासं तर मी करतो आहे. म्हणजे फुल टाईम, म्हणजे मी आधी पण करायचो पण तेवढं नव्हतं करत जेवढं आत्ता करतो आहे 2 दिवस. आय फेल्ट की हाऊ डिफिकल्ट इट इज टू बी अ मॉम, राईट. म्हणजे मी तर ऑफिसला जातो 2 दिवस, माझे फ्रेंड्स आहेत ऑफिसमध्ये, मी त्यांच्यावर हे करतो. पण माझी वाईफ आहे, ती घरातून काम करते, ती मंतईला पण सांभाळते. म्हणजे 24 तास ती त्याच्यासोबत असते. तिला असं स्वतःचा स्पेस नाही मिळत. सो हाऊ डिफिकल्ट इट इज फॉर हर. सो आय फीलिंग दॅट नाव. जेव्हा मी 2 दिवस घरी आहे आणि मी 2 दिवस फुल टाईम मंतईला सांभाळतो आणि तेव्हा मला ह्या गोष्टी रिअलाईज होत आहेत की काय म्हणायचं, कसं सांगू, म्हणजे की एक असतं ना की तुम्हाला तुमचा वेळ हवा असतो. तुम्हाला वाटतं की यार आय एम जस्ट टायर्ड अँड आय नीड जस्ट स्मॉल ब्रेक, आणि तेव्हा आपण नाही घेऊ शकत तो आणि खूप चिडचिड होते. ती चिडचिड माझी पण होते. आता कळतं आहे की किती डिफिकल्ट आहे. आणि जस्ट वाटलं, असं फील झालं आहे की यार ते एवढं सगळं करते, एवढं सगळं घरातलं बघते, मंतईला सांभाळते, तिचं ती काम पण करते आहे. हां, आणि आपण किती सहजपणे असं गृहीत पकडतो ना एका वुमनला किंवा एका मदरला, की यार ती आहे, ती आई आहे, ती करेल ही गोष्टी. पण आय जस्ट नाव रिअलाइज की नाही, इट्स टू डिफिकल्ट. अँड या, जस्ट वाईफ, आय लव्ह यू. तू जे करतेस त्याच्यासाठी सॅल्यूट आहे तुला.